हाय हॅलो नमस्कार, मी पायल आणि आज आम्ही निघालोय गावाला. सगळ्या बॅगा वगैरे भरून तयार आहेत आणि खाली ते माझी गाडीमध्ये वाट बघतात आणि मी ब्लॉगिंग करते. सो चला निघूया. सो बॅगा वगैरे सगळ्या लोड झालेल्या आहेत आणि आम्ही आता फायनली निघालोय. सो भेटू गावाला डायरेक्टली. आम्ही आलो ऍक्च्युली वाशी मार्केटला. आम्हाला आधी माहित नव्हतं, तर आम्ही ऍक्च्युली त्या पलीकडच्या साईडला गेलो होतो जिथे भाजी मार्केट आहे. आणि आता आम्ही आलो फ्रूट्स मार्केटमध्ये. आम्हाला खास फरमाईश आहे आंबे घेऊन येण्याची, तर आम्ही आता फ्रूट्स मार्केटला आलो आहे. देवगड हापूस. हे आम्ही देवगड हापूस आंबा घेतला आहे, पण आता तो किती चांगला निघतोय ते तर माहीत नाही. एक आम्हाला एका ह्याच्यात 6 डझन आहेत, जे खाली आहे तो हापूसवाला आहे आणि वरचा जो आहे तो देवगड पायरी आहे. आंबे घेतलेले आहेत. एक पेटी कितीला पडली हो आपल्याला? एक 3000 पायरीवाली आपण 3000ला घेतली आणि हापूसवाली 2000ला घेतली आहे. आणि त्यातले गोड कुठल्या निघतात माहित नाही. लास्ट इयर पण आम्ही नेली होती एक पेटी. 20 रुपयाच्या पावतीसाठी त्या पोलीसवाल्यांनी आम्हाला 3 गेट फिरवले. आणि आता कुठेतरी नाश्त्याची सोय करायची आहे जरा. प्लीज, माझ्या पोटातून आवाज यायला लागले. प्लीज थांबा कुठेतरी. नको नको, आपल्यासाठी आत्ताच कापायचं नाही येत ते. काय हो, एवढे श्लोगाने ऐकून तुम्हाला झोप नाही येत? मग आणि बदला ना. काय 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 बाजूला बसलेला माणूस असतो डीजे वाला, त्याने लावायचं असतं गाडी. मी काय डीजे ऑपरेटर आहे तुमची? Emotional damage. म्हणजे मीच गाणी लावू, मीच गाडी चालवू, काय करणार? आम्ही इथे जेवायला थांबलोय सुभेदार वाडामध्ये. किती छान आहे. वाव, हे खरंच खूप भारी आहे. बाहेरून अजिबात वाटत नाही की इतकं छान आणि मस्त असेल आतमध्ये वातावरण वगैरे. कुठे आहे हो हे? बापदेव घाटातून वरती चढल्यावर ना, पुण्यातून सासवडकडे येताना. सुभेदार नाव आहे आणि ॲम्बियन्स तर खूप भारी आहे, खूप भारी आहे. आम्ही पहिल्यांदाच आलो ॲक्च्युली. बघू आता जेवण कसं असेल. लिहिले आवडलं तर वाजवा. सुभेदार वाडा. चला आता आम्ही निघालोय, आता थेट घरी. हाय काळे झाले सगळे काळे. आणि आम्ही पोचलेलो आहोत गावाला. काय ताई, कसं आहे? बरं का? कुरड्या कुरड्या, वा 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 वा. हे लोक सगळे व्हिडिओ दाखवतात त्यांना. आणि सनस्क्रीन लावायचं. आम्ही आईस्क्रीम खातो आल्याला. काय आणायचं ताई? काय उन्हापासून वाचण्यासाठी काय आणायचं? काय लावायचं ते? काय सनस्क्रीन. सनस्क्रीन आणायचं होतं. 1 आठवडा बाईला गावाला पाठवला. आधी सकाळी गुळगुळीत झाली. कुरड्या पापड आपले सगळे तयार आहेत. मज्जा. अंजीर शेतातलं आहे, शेतातलं वर्जिनल. बाकी मुंबईला आम्ही खातो ते डुप्लिकेट. इथं मग आता वर्जिनल आमच्या जाऊबाईंच्या आत्यांच्या शेतातलं आहे. आणि त्याला असे खाण्यापिण्याची फार मज्जा असते. इकडे काय चाललंय? कलिंगड खातो, कलिंगड. आता आम्ही गावाला आलेलो आहोत आणि आता मी तुम्हाला होम टूर देते की आमचं गावचं घर कसं आहे. असं काहीतरी बाहेरून हे असं दिसतंय. नाव वगैरे आम्हाला अजून लिहायचं आहे. घराच्या बाहेर हे आता उन्हाळा असल्यामुळे हे असं सगळं सुकं सुकं रान दिसतंय. मस्तपैकी आम्ही कुरड्या इथे टाकलेल्या आहेत. आम्ही म्हणजे मी नाही. आणि ही एंट्री, आमचा दरवाजा. इथे बैठका बसलेल्या आहेत सगळ्यांच्या. आणि हा एक रूम आहे पहिला. हाय. हा एक रूम आहे.
असं छोटंसंच छोटेखानी घर आहे आमचं. हा दुसरा रूम आहे एक. आणि इथे हे किचन आहे आणि हे आमचं किचन आहे. आमचा सगळा पसार आहे कारण आम्ही आत्ताच सगळं घेऊन आलो आहे. येस. आणि इथे हे वॉशरूम आहे एक आणि हा आमचा हॉल. असं आमचं 4 खणांचं हे घर. आता घरात सगळं काम चालू आहे सगळं. त्या मला पण आता पुन्हा कामाला बसायचं आहे. आणि अशा प्रकारे आजचा व्लॉग हा इथेच एंड करते. उद्याच्या व्लॉगमध्ये आम्ही ॲक्च्युली यात्रेसाठी आलो आहे आणि उद्याच्या व्लॉगमध्ये आता यात्रा बघायला मिळणार आहे तुम्हाला. इथली यात्रा कशी असते. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.